चंद्रभान महाराज की जय। 370 वर्षाची परंपरा असलेली व शेतकऱ्यांसाठी बहुप्रतीक्षित भेंडवळची घटमांडणी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आज संपन्न। उद्या सोमवारी सकाळी सूर्योदयाच्या वेळी घटमांडणीचे व त्यातून निघालेल्या निष्कर्षाचा अंदाज येणार वर्तवण्यात शेतकऱ्यांसह राजकीय व्यक्तींना लागून आहे लक्ष। सुमारे 370 वर्षापूर्वी जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील तपस्वी चंद्रभान महाराजांनी सुरू केलेली भेंडवळची घटमांडणी आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर त्यांच्या वंशजांनी संपन्न केली आहे। या घटमांडणीतून येणाऱ्या निष्कर्षाचा अंदाज उद्या सोमवारी सकाळी सूर्योदयाच्या वेळी जाहीर करण्यात येणार आहे। त्यामुळे आजपासूनच भेंडवळ गावातील शेतकऱ्यांनी मोठी मंद्याळी बघायला मिळत आहे। भेंडवळच्या या मांडणीतून निघणाऱ्या निष्कर्षावर व अंदाजावर परिसरातील शेतकऱ्यांचा विश्वास आहे व त्यानुसारच ते वर्षभराची पिकांचा नियोजन करत असतात। चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज यांनी घटमांडणी केली। यावेळी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी उपस्थित लावली। शिवाय उद्या सोमवारी सकाळी निष्कर्ष व अंदाज ऐकण्यासाठी आतापासूनच भेंडवळ गावात मराठवाडा, खानदेश व शेजारील मध्य प्रदेशातील शेतकरी दाखल झाले आहेत। विशेष म्हणजे यंदा घटमांडणीच्या या संपूर्ण प्रक्रियेत तरुण शेतकऱ्यांचा मोठा सहभाग बघायला मिळत आहे। भेंडवळच्या मांडणीसाठी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी सायंदैनिक खबरे शामतकशी बातचीत करताना दिलेली प्रतिक्रिया आपणच ऐका। आज सोमवारी या भेंडवळच्या मांडणीचा निष्कर्ष समोर येणार आहे। अशोक जसवानी, खबरे शामतकसाठी, जळगाव जामोद, भेंडवळ। माझं नाव अमोल इस्सल। मी जामोदवरून आज भेंडवळ इथे घटमांडणी कार्यक्रम चालू आहे येथे हे पाहण्यासाठी आलो। माझ्या आजोबा पंजोबापासून आपण ऐकत आलेलो आहे भेंडवळच्या या घटमांडणीमध्ये जे पुढील वर्षाचे निष्कर्ष आपल्याला सांगितले जातात, म्हणजे शेतीमध्ये कोणते प्रकारचे पिकं येणार आहे, पाणी कसं राहणार आहे, पाण्याचे वातावरण कसे राहणार आहे, त्याच्यानंतर राजकीय असे वेगवेगळ्या प्रकारचे जे पुढच्या वर्षी जे निष्कर्ष आहेत हे पाहण्यासाठी आपण आज आलेलो आहे। आणि आज आपल्यामागे हे इथं घटमांडणी चालू आहे आणि उद्या सकाळी याचे आपल्याला सर्व हे निष्कर्ष समजतात व या निष्कर्षानुसार आपण पुढच्या वर्षी शेती करत असतो। तर त्यामुळे आपल्याला पुढच्या वर्षी कोणत्या प्रकारची पिकं येतील, कसे ते राहतील, पाण्याचा अंदाज कसा राहील हे समजत असते। त्यामुळे शेतकऱ्यांनी या घटमांडणीचे जे निकष आहेत याच्यावरून जे निष्कर्ष निघतात हे पाहून पुढच्या वर्षी शेतीमध्ये आपल्याला कोणते वाण लावा लागतील हे लावावे। धन्यवाद। माझं नाव प्रशांत राऊत आहे। मी सुनगावरून आलो। सुप्रसिद्ध भेंडवळची घटमांडणी आज आहे। अक्षय तृतीयेच्या महत्त्वाच्या दिवशी आज हे होणार आहे। वर्षाबद्दल पीक पाण्याचा अंदाज हे या मांडणीच्या माध्यमातून आपल्या इथं शेतकरी बांधवांना दाखवलं जात असतं आणि हा घटमांडणीचा अंदाज एकदम सर्वात उत्कृष्ट आणि सर्वात चांगला आहे। गेले 5 वर्षांनी मी या त्याच्यापासून मला खूप मोठा फायदा होत आहे। तर शेतकरी बंधूंनी या अंदाजाचा एक अभ्यास करून घ्यावा आणि त्याच्या पिकासाठी एक त्याचा उपयोगात आणावा असं एक माझं मत आहे।